Good morning, student. Today we are going to start the new chapter in a science part 1, chemical reactions and equations. In that first question, what are the types of molecules of elements and compounds? What are the types of molecules of elements and compounds? As we know, elements forms a homoatomic molecule and the compounds can form heteroatomic molecules. होमोएटॉमिक म्हणजे काय, तर सेम ॲटम मिळून तयार होणारे मॉलिक्यूल, आणि हेटेरोॲटॉमिक म्हणजे डिफरंट ॲटम. तर फॉर एक्झाम्पल एलिमेंटचा जर मॉलिक्यूल घेतला, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, हे जे इनर्ट गॅसेस आहेत हे सगळे मोनोॲटॉमिक स्टेटमध्ये असतात. दीज आर दी मोनोॲटॉमिक मॉलिक्यूल. मोनो म्हणजे सिंगल, एकच ॲटम पासून तयार झालेला मॉलिक्यूल असेल तर त्याला मोनोॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणतो आपण. डायॲटॉमिक मॉलिक्यूलचा जर विचार केला तर असतात H2 हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस O2, नायट्रोजन गॅस N2, लाईक दॅट ओझोन O3, N2, H2 अँड O2. हे डायॲटॉमिक मॉलिक्यूल्स आहेत. डाय म्हणजे दोन ॲटम्स. Similarly, in case of compounds, there is also diatomic. Monoatomic compound मध्ये नाही. Monoatomic फक्त एलिमेंटचेच मॉलिक्यूल्स आहेत, कंपाऊंडचे नाही. कंपाऊंडचे डायatomic आहेत. डायatomic फॉर एक्झाम्पल कार्बन मोनॉक्साईड CO, दोनच ॲटम आहेत. हायड्रोजन फ्लोराईड, हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन आयोडाईड, HF, HCl, HI. इथे सुद्धा दोन ॲटम आहेत. याला आपण म्हणतो डायatomic मॉलिक्यूल. ट्रायatomic मॉलिक्यूल फॉर एक्झाम्पल ओझोन O3. इथे ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल आपल्याला दिसतात इलेमेंटचा. आणि जर आपण कंपाऊंडचा विचार केला तर कार्बन डायऑक्साईड दॅट इज CO2, दोन ऑक्सिजन एक कार्बन H2O, दीज आर दी ट्रायॲटॉमिक. मोनोॲटॉमिक इलेमेंटच्या बाबतीत, मॉलिक्यूल बाबतीत ट्रायॲटॉमिक पर्यंत आहेत. टेट्राॲटॉमिकचा जर विचार केला तर तिथे P4 म्हणजे फॉस्फरसचा मॉलिक्यूल आहे, तो टेट्राॲटॉमिक स्टेटमध्ये असतो. पण मोस्टली बाकीच्या टेट्राॲटॉमिक किंवा पेंटाॲटॉमिक म्हटलं तर त्याला आपण पॉलिॲटॉमिक म्हणतो. मग समजा एक्झाम्पल घेतलं शुगर C12H22O11, मग असे सगळेच, मग मिथेन, इथेन, प्रोपेन, हे सगळे पुढे जर गेलं तर सगळे पॉलिॲटॉमिक गॅसेस किंवा पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल्स ऑफ कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी. आता याच्या प्रिव्हियस जो चॅप्टर होता पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्याच्यामध्ये पाहिलं आपण व्हॅलन्सी इज नथिंग बट दी कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट, त्याला आपण व्हॅलन्सी म्हणतो. आणि व्हॅलन्सी डिपेंड ऑन दी लास्ट सेल इलेक्ट्रॉन ऑर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. दॅट मीन्स टू कम्प्लीट द ऑक्टेट atom try to either accept, donate or share their electron to fulfill their last cell electronic configuration. 8 इलेक्ट्रॉन त्याच्या शेवटच्या कक्षेत करण्यासाठी तो ऍक्सेप्ट, डोनेट किंवा शेअर करत असतो, त्याला आपण व्हॅलन्सी म्हणतो. व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युली ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. आता जर डिफरंट कंपाऊंड 9th स्टँडर्डला आपण पाहिलंय तर कंपाऊंडचे फॉर्म्युले लिहिण्यासाठी आपल्याला बेसिकली त्यांची व्हॅलन्सी माहिती हवी. तो मॉलिक्यूल्समध्ये असलेले ॲटम्स, त्यांची व्हॅलन्सी, तरच आपण ते फाइंड करू शकतो मॉलिक्युलर फॉर्म्युला. हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स रिटर्न. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला कंपाऊंडचा कसा लिहितो आपण. फर्स्टली जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटचा ॲटम, फॉर एक्झाम्पल NaCl, सोडियम क्लोराईड लिहायचा. तर सोडियम म्हटल्यानंतर Na ची व्हॅलन्सी 1 आहे म्हणून Na. क्लोरीनची सुद्धा Cl 1 आहे म्हणून Cl, NaCl. या पद्धतीने त्याची व्हॅलन्सी अगोदर तो जो ॲटम आहे किंवा तो मॉलिक्यूल आहे त्यामध्ये असलेले ॲटम डिटरमाइन करायचे. ते ॲटम लिहिले की त्यांची व्हॅलन्सी लिहायची आणि त्यापासून ते मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करता येतो. इन अर्लियर स्टँडर्ड, that is in a 9th standard, we have seen how compounds are formed by chemical combination of elements. We have also learned that the driving force behind formation of a chemical bond is to attain an electronic configuration with the octet to complete the octet. हे मागे पण पाहिलं की ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी प्रत्येक एलिमेंट हा इलेक्ट्रॉन आयदर ऍक्सेप्ट, डोनेट किंवा शेअर करत असतो. मग त्यासाठी हे चालू असतं. मग हे ऑक्टेटच्या बाबतीत कंप्लीट करतात. नेक्स्ट पहा,
The atoms attain a complete octet by giving, taking or sharing electrons with each other. म्हणजे ॲटम जो आहे त्याला ऑक्टेट कम्प्लीट करायचा असेल तो एक तर इलेक्ट्रॉन देतो घेतो किंवा शेअरिंग करत असतो. दॅट इज व्हॅलन्सी. वी हॅव सेड दॅट. नेक्स्ट वन, केमिकल रिएक्शन. Some of the scientists of the 18th and 19th century carried out fundamental experiments on chemical reaction. They proved from their experiments that during chemical reaction composition of the matter changes and that change remain permanent. That means in naturally there are two types of changes. One is a physical change, another is a chemical change. In case of chemical change, when the substance is formed or transformed into another substance, they acquire new properties. Their properties are changed and that change remains permanent, so we call it as a chemical. That means chemical change is a permanent. While case of physical change, generally physical change happen only in case of change of state, change of the change of state as solid, liquid or gases. So in that the state only states are changed, so this change is a temporal change. इथे दिलेले आहे पहा. On the contrary, during physical change only the states of matter are changed and this change is often temporary in a nature. म्हणजे हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की केमिकल चेंज हा परमनंट असतो तर फिजिकल चेंज हा टेम्पररी असतो. आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम द फिनॉमिना गिव्हन इन द फॉलोइंग टेबल. मग आता खाली दिलेल्या पद्धतीने जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन करायचं, फक्त टिक मार्क करायचे. तुम्ही हा चार्ट तयार करा. क्वेश्चन विचारला जातो म्हणजे चार्ट दिलेला असतो, तुम्हाला फक्त टिक करायचं असतं. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर. आता इथे फक्त आईस टू वॉटर झालं, स्टेट चेंज झालं म्हणून फिजिकल चेंज टिक केलंय. कुकिंग ऑफ फूड. फूड कुक झाल्यानंतर त्याची नेचर, त्याची टेक्स्चर, त्याची टेस्ट सगळंच बदलतं, सो इट अ केमिकल चेंज. रिपनिंग ऑफ फ्रुट्स. रिपनिंग म्हणजेच पिकणे. फळं पिकतायत, पुन्हा पिकलेले फळं कच्च्या स्वरूपात आणता येत नाही. इट इज अ परमनंट, सो इट इज अ केमिकल चेंज. टिक हिअर. मिल्क टर्न इनटू कर्ड. दुधाचं दह्यात रूपांतर होणं. व्हॉट इट इज अगेन केमिकल चेंज. कारण दुधापासून दही बनलं की पुन्हा दह्यापासून दूध बनवता येतं का? नाही. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. पाण्याची वाफ होणे. इफ यू कव्हर इट अगेन दॅट वॉटर वेपर्स आर कन्व्हर्ट इन टू वॉटर. म्हणजे वेपर्स जे आहेत ते आपण वॉटरमध्ये कन्व्हर्ट करू शकतो, सो इट इज अ फिजिकल चेंज इथे येणार. डायजेशन ऑफ फूड इन अ स्टमक. खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं, पुन्हा ते काय तयार होऊ शकत नाही, डायजेस्ट होऊन जातं, सो इट इज अ केमिकल चेंज. टिक हिअर. साइज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोज टू एअर. आता हवेमध्ये ज्यावेळेस आपण एक्सप्लोर करतो आता नॅफ्थेलिन बॉल म्हणजे डांबर गोळ्या जे आपण कपड्यामध्ये वगैरे ठेवतो कपाटात, त्याला धुळझुळ लागू नये किंवा दुर्गंध येऊ नये, वास येऊ नये खराब म्हणून. त्याचबरोबर याला आपण सब्लिमेटिंग सबस्टन्स म्हणतो. सब्लिमेटिंग सबस्टन्स म्हणजे काय? द सबस्टन्स विच आर कन्व्हर्टेड इनटू सॉलिड टू गॅसेस डायरेक्ट विदाउट गोइंग थ्रू लिक्विड स्टेट. आपण जनरली काय म्हणतो की सॉलिडला हिट केलं की लिक्विडमध्ये होतं कन्व्हर्जन, लिक्विडला हिट केलं की ते गॅसमध्ये होतं. पण सब्लिमेटिंग सबस्टन्स असे असतात की ते सॉलिडकडून डायरेक्ट गॅसमध्ये जातात. फॉर एक्झाम्पल कॅम्फर म्हणजेच आपण जे कापूर, आरतीसाठी कापूर वापरतो, ते कापूर सुद्धा हवेमध्ये उघडा ठेवला तर काही वेळातच तो वेपराइज होऊन जातो. वेपरायझेशन होतं म्हणजेच हे फिजिकल चेंज आहे, फक्त स्टेट चेंज होते. नेक्स्ट, स्टेनिंग ऑफ शहाबाद और कडप्पा टाइल्स बाय लेमन ज्यूस. आता शहाबादी फरची किंवा कडप्प्यावरती पांढरे डाग पडतात लिंबाचे बिकॉज ऑफ केमिकल रिएक्शन, सो इट इज अ केमिकल चेंज. ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट. आता वरतून खाली पडलेला ग्लास ऑब्जेक्ट, काचेचे भांडे फुटलं ते काचच राहणार, ती काय बदलत नाही, सो इट इज अ फिजिकल चेंज. इथे ठीक आहे. हा चार्ट आपल्याला आता या वर्षी अभ्यासक्रमातून गाळलेला आहे, त्याच्यामुळे आपण काय तो पाहत नाही. तिथे पुढे पहा.
A physical change takes place due to change in a parameter such as temperature, pressure. फिजिकल चेंज हा कशामुळे होतो तर टेम्परेचर किंवा प्रेशर बदललं की फिजिकल चेंज होतो. हा याच्यावरती तुम्ही डिस्टिंग्विश तयार करा, फिजिकल चेंज आणि केमिकल चेंजचा डिस्टिंग्विश. एक पॉईंट तर झालाय की फर्स्ट पॉईंट येणार, इन केस ऑफ फिजिकल चेंज ओनली द स्टेट्स ऑफ मॅटर आर चेंज. इन केस ऑफ केमिकल चेंज अ न्यू सबस्टन्स इज फॉर्म. ओके, नंतर परमनंट आणि टेम्पररी हे एक झालं. दॅट इज फिजिकल चेंजेस आर टेम्पररी, केमिकल चेंजेस आर परमनंट. हा सेकंड पॉइंट झाला. ऑफन अ फिजिकल चेंज इज अ रिव्हर्सिबल, हा एक तिसरा पॉइंट झाला डिस्टिंग्विशचा. फिजिकल चेंज आर रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल म्हणजे काय की समजा आपण पाण्याचा बर्फ केला, बर्फाचं पुन्हा पाणी होणार, दॅट मीन्स रिव्हर्सिबल, पुन्हा मागे जाऊ शकतो आपण. आणि इकडे काय ना मग केमिकल मध्ये समजा दुधाचं दही झालं, हे केमिकल आहे, केमिकल चेंज आहे, तर पुन्हा दह्याचं दूध होईल का? नॉट पॉसिबल. दॅट मीन्स इट इज अ केमिकल चेंज अँड केमिकल चेंज इज अ परमनंट अँड इरिव्हर्सिबल. सगळ्यात महत्वाचं IR पुढे लिहायचा, इरिव्हर्सिबल. द कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम इन अ फिजिकल चेंज. हा फोर्थ पॉइंट भेटला. कंपोजिशन म्हणजे पाणी, पाण्याचा फॉर्म्युला काय? H2O. पाण्याची वाफ झाली, फॉर्म्युला काय? H2O. पुन्हा वाफेचं पाणी आणि पाण्याचा बर्फ केला, दॅट मीन्स सॉलिड, फॉर्म्युला काय? H2O. दॅट मीन्स द कंपोजिशन इन अ फिजिकल चेंज रिमेन्स सेम, कंपोजिशन बदलत नाही. व्हॉट अबाउट केमिकल चेंज? केमिकल चेंज मध्ये मात्र कंपोजिशन बदलतं. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन कंबाईन विथ ऑक्सिजन, H2 plus O2 इट गिव्स H2O. आता ऑक्सिजन एकच झाला, म्हणजे काय इथे कंपोजिशन बदलत असतं. इथे एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल आईस इज ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर ऑन हिटिंग अँड वॉटर इज ट्रान्सफॉर्म इन टू आईस ऑन कूलिंग. ऑन द कॉन्ट्री, इफ द कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग प्रोसेस देन इट इज कॉल्ड अ केमिकल चेंज. याचा अर्थ केमिकल चेंज मध्ये कंपोजिशन बदलते. नेक्स्ट, when we call a particular process or phenomenon as a chemical change, some chemical reaction are taking place in a concerned matter. हा झाला पुढचा पॉइंट. In a chemical change, chemical reaction takes place. इकडे काय ना, in physical change, chemical reactions are not takes place. इथे रिएक्शन होतच नाही, इकडे रिएक्शन होत असते. A chemical reaction is a process in which some substances undergo bond breaking and are transformed into new substances by formation of new bonds. आता ही डेफिनेशन झाली केमिकल रिएक्शनची, की केमिकल रिएक्शन मध्ये जे ओल्ड बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होतात आणि नवीन बॉन्ड तयार होतात. ओल्ड बॉन्ड्स आर ब्रोकन अँड ट्रान्सफॉर्म इनटू न्यू सबस्टन्स फॉर्म्स अ न्यू बॉन्ड. The substances taking part in a chemical reaction are called reactants. रिएक्टंट म्हणजे काय ते पण माहिती हवं आपल्याला. रिएक्टंट म्हणजे जे पार्टिसिपेट होतात रिएक्शन मध्ये. ओके, द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन अ केमिकल रिएक्शन आर कॉल्ड reactants, whereas the substances form as a result of chemical reaction by formation of new bonds are called products. नवीन जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण म्हणतो product. For example, formation of carbon dioxide gas by combustion of coal in air is a chemical reaction. In this reaction, coal म्हणजे carbon and oxygen are the reactants. कारण हे रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट झाले. While the carbon dioxide is the product. कार्बन डायऑक्साइड हा प्रोडक्ट झाला कारण तो तयार झाला. A chemical reaction is represented by writing a chemical equation. आणि केमिकल रिएक्शन हे केमिकल रिएक्शनचं आपण इक्वेशन मध्ये लिहू शकतो, पण ते इक्वेशन लिहिण्यासाठी काही रूल्स आहेत. ते रूल्स काय आहेत? सो सी इन नेक्स्ट लाईन. तर केमिकल रिएक्शन लिहिण्यासाठी काही रूल्स आहेत, ते कोणते तर पहा. सो नेक्स्ट पॉइंट, केमिकल रिएक्शन. Let's first look at a chemical reaction in the activity 2. A colorless solution of zinc sulfate is formed on addition of zinc dust to the blue solution of copper sulfate. This chemical reaction can be written in the brief as follows. वरची रिएक्शन कशी आहे तर पहा. aqueous solution of copper sulfate plus zinc dust
ॲक्वेस सोल्युशन. आता ॲक्वेस म्हणजे काय, तर वॉटर म्हणजे सोल्युशन. टू मेक अ सोल्युशन यूज वॉटर ॲज अ सॉल्वंट. पाणी वापरून तयार केलेलं जे सोल्युशन आहे त्याला म्हणतात ॲक्वेस. लक्षात ठेवा. सो ॲक्वेस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट इट गिव्स, ॲरो दाखवलेलं आहे म्हणजे याच्यापासून काय तयार झालं. सो इट गिव्स ॲक्वेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट प्लस कॉपर. म्हणजे काय झालं, झिंकने कॉपरची जागा घेतलेली दिसते. हा झिंक होता तो इकडे आला, इथे आला आणि कॉपर डिस्प्लेस झाला, इकडे आला. म्हणजे इथे फक्त झिंकने कॉपरला डिस्प्लेस केलेलं दिसून येतं आपल्याला. दिस सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन इन अ वर्ड इज कॉल्ड वर्ड इक्वेशन. हिला म्हणतात वर्ड इक्वेशन, कारण शब्दाच्या स्वरूपात किंवा शाब्दिक स्वरूपात लिहिलेलं आहे म्हणून त्याला म्हणतात वर्ड इक्वेशन. A word equation can be written in a further condensed form by using a chemical formulae. आता केमिकल फॉर्म्युले वापरून हीच वरची रिॲक्शन वर्ड इक्वेशन कशी लिहितात पहा. तर कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला आहे CuSO4 प्लस झिंक Zn. इट गिव्स, ॲरो दाखवायचा आहे, इट गिव्स झिंक सल्फेट ZnSO4 प्लस Cu कॉपर. या ज्या रिॲक्शन सगळ्या होतील त्या सगळ्या वर्ड आणि केमिकल फॉर्म्युल्याच्या दोन्हीही रिॲक्शन लिहायच्या. एक्झामला रिॲक्शन विचारतात, ॲरो दिला जातो आणि ॲरोच्या पुढे क्वेश्चन मार्क असतात किंवा A आणि B लिहिलेले असतं आणि आयडेंटिफाय द प्रोडक्ट्स असं म्हणतात किंवा आयडेंटिफाय द रिॲक्टंट, कोणतेही फाइंड करावं लागतात. त्याच्यामुळे रिॲक्शन लिहा. The representation of chemical reaction in a condensed form using chemical formulae is called as chemical equation. याला म्हणतात केमिकल इक्वेशन. म्हणजे जे वरती लिहिलेलं जे कंडेन्स फॉर्म आहे केमिकल फॉर्म्युले वापरून त्याला म्हणतात केमिकल इक्वेशन. इन द अबोव इक्वेशन कॉपर सल्फेट अँड झिंक आर द रिॲक्टंट. म्हणजे लेफ्ट साइडला जे काय आहेत रिॲक्टंट आहेत, लेफ्ट साइडला रिॲक्टंट. They react with each other to form a copper particles and a solution of copper sulfate as the products. कुठे आले ते राईट साइडला. ओके, लेफ्ट साइडला आलेत. हे दोन्ही डेफिनेशन लिहा. सॉरी, यातली केमिकल रिॲक्शनची किंवा केमिकल इक्वेशनची डेफिनेशन इथे दिलेली आहे ती लिहायची. द रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल इक्वेशन इन अ कंडेन्स युझिंग अ केमिकल फॉर्म्युला. The ionic bond in the reactant CuSO4 breaks and the ionic bond in the product zinc sulfate is formed during the reaction. अगोदरच पाहिलं की केमिकल रिॲक्शन मध्ये ओल्ड बॉन्ड ब्रेक होतात आणि नवीन बॉन्ड तयार होत असतात. ठीक आहे, याच्यामध्ये डेफिनेशन आणि हा रिॲक्शन लिहा. नेक्स्ट वन पहा, रायटिंग अ केमिकल इक्वेशन. रायटिंग अ केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन लिहिताना काय काय रूल्स आहेत ते पहा. सिंपल रूल्स आहेत. फर्स्ट, in a chemical equation the reactant are written on the left hand side while the products on the right hand side. इथे आपण वरतीही पाहिलं की लेफ्टला रिॲक्टंट होते आणि राईटला प्रोडक्ट होते. An arrow heading towards the product is drawn in between them. This arrow indicates the direction of reaction. म्हणजे वरती जो arrow दाखवला तो लेफ्ट कडून राईट कडे जातो. याचा अर्थ रिॲक्शन कुठे चालली तर राईट कडे चालली. इट शोज द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. सेकंड, इफ द रिॲक्टंट्स ऑफ प्रोडक्ट्स आर 2 or more, they are linked with a plus sign in between them. For example, in the equation 2, a plus sign is drawn in between the reactants CuSO4 and zinc. Similarly, a plus sign is drawn in between the product zinc sulfate and Cu. म्हणजे झिंक आणि कॉपर यांच्यामध्ये डिस्प्लेसमेंट, सॉरी कॉपर सल्फेट आणि झिंक हे रिॲक्टंट आहेत, यांना सेपरेट करण्यासाठी किंवा लिंक म्हणजे जोडण्यासाठी प्लस साइन देतात. तसं प्रोडक्ट जर डबल जास्त असेल तर पॉझिटिव्ह साइन. To make the chemical equation more informative, the physical states of the reactants are indicated in the equation. आता प्रत्येकाची फिजिकल स्टेट लिहिणं गरजेचं आहे. तर पहा, their gases, liquid and solid state are indicated by writing the letters G for gas, L for liquid and S for
सॉलिड रिस्पेक्टिव्हली इन अ ब्रॅकेट. राईट साईडला ब्रॅकेटमध्ये लिहायचं. Moreover, if the product is gaseous, instead of G, it can be indicated by an arrow, upward arrow. इथे अपवर्ड एरो दाखवलेला आहे, याचा अर्थ तो गॅस आहे. एक तर तुम्ही जी लिहा किंवा अपवर्ड एरो पॉइंटिंग टू अपवर्ड. दोन्ही एका वेळेस लिहायचं नाही. एक तर अपवर्ड एरो लिहा किंवा ब्रॅकेटमध्ये जी, दोन्हीपैकी एक. इफ द प्रोडक्ट फॉर्म इज इनसोल्युबल सॉलिड, म्हणजे तयार झालेलं प्रोडक्ट सॉलिड मध्ये असेल, इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेट म्हणजे काय, रिॲक्शन होत असताना सॉलिड तयार होणं, त्याला म्हणतात प्रेसिपिटेट. When the reactant and product precipitate, then instead of solid it can be indicated by an downward arrow. मग असा arrow तुम्ही दाखवू शकता, पण यस लिहा किंवा arrow दाखवा, दोन्हीपैकी एक, दोन्ही नाही. When reactant and product are in the form of solution in water, they are said to be present in an aqueous solution state. आणि अशा वेळेस AQ एवढा शब्द लिहिला जातो ब्रॅकेटमध्ये. वॉटर सोल्युशन आपण म्हटलं ना, वॉटर सोल्युशन त्याला आपण aqueous म्हणतो. This state is indicated by putting the letters AQ in a brackets after their formula. Thus the equation 2 is written in equation 3 as follows. CuSO4 aqueous plus zinc solid. It gives arrow दाखवलेला आहे, zinc ZnSO4 aqueous plus U solid. समजलं की काय काय सांगितलं. फिजिकल स्टेट आहे, त्यांना आपण ब्रॅकेट टाकायचा, जी असेल ती सॉलिड लिक्विड गॅस पैकी. When heat is to be given from outside to bring about a reaction, it is indicated by the sign delta. आता इथे ट्रायंगल दाखवलेला आहे, हा ट्रायंगल म्हणजेच डेल्टा सिम्बॉल आहे. मग जर आपण रिॲक्शन मध्ये हीट देत असो, ड्युरिंग द रिॲक्शन, इफ वी आर गिव्हिंग हीट टू रिॲक्टंट, that time this sign is written over the arrow. This sign is written above the arrow that indicates the direction of the reaction. For example, the reaction in which slaked lime is formed on heating limestone is written as CaCO3. Calcium carbonate solid state मध्ये आहे म्हणून yes. It gives on heating म्हटल्यानंतर इथे ना डेल्टा सिम्बॉल एरोच्या वर. It gives CaO calcium oxide solid plus carbon dioxide. इथे अपवर्ड एरो दाखवलेला आहे. तुम्हाला जर अपवर्ड एरो लिहायचं नाही तर काय लिहिणं, इथे ब्रॅकेटमध्ये जी, पण दोन्हीपैकी एक. ठीक आहे, ही झाली सेकंड रिॲक्शन. दोन्ही रिॲक्शन व्यवस्थित नावासह लिहा, महत्वाच्या आहे, त्याच गोष्टी महत्वाच्या आहेत त्या लिहित चला. सिमिलरली the fact that heat is released during the reaction between the aqueous solution of copper sulfate and zinc dust is indicated as follows. काही रिॲक्शन मध्ये हीट बाहेर सोडली जाते, हीट इज रिमूव्ह फ्रॉम द रिॲक्टंट. पण कसं लिहितात, CuSO4 aqueous plus zinc solid, it gives zinc sulfate ZnSO4 aqueous plus copper solid plus heat. राईट साईडला हीट आली म्हणजे प्रोडक्ट साईडला, याचा अर्थ हीट रिमूव्ह होते. ते जर आपण लेफ्टला किंवा एरोच्या वर लिहिलं, याचा अर्थ हीट ऍब्सॉर्ब होते. Fifth, it is necessary to fulfill certain condition like specific temperature, pressure, catalyst. Catalyst म्हणजे काय, हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे थोडासा. Catalyst म्हणजे काय, the substance which increases the rate of reaction without participating in a chemical reaction. कॅटलिस्ट म्हणजे असा सबस्टन्स की तो फक्त रिॲक्शनचा स्पीड वाढवतो, फास्ट रिॲक्शन होते, पण तो मात्र काय केमिकल रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट होत नसतो. टू ब्रिंग अबाउट सम रिॲक्शन, दीज कंडिशन आर इंडिकेटेड बिलो और अबोव द एरो इंडिकेटिंग द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, द रिॲक्शन ऑफ व्हेजिटेबल ऑइल टेक्स प्लेस ॲट अ टेम्परेचर of 60 degrees Celsius with hydrogen gas in presence of nickel catalyst and is written as follows. आता इथे पहा निकेल कॅटलिस्ट ची रिॲक्शन दिलेली आहे. व्हेजिटेबल ऑइल लिक्विड स्टेट मध्ये असतं, प्लस हायड्रोजन गॅस जी लिहिलाय. इट गिव्स ॲट 60 डिग्री सेल्सिअस अँड इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट. टेम्परेचर एरोच्या वरती आणि वरती जागा नाही म्हणून निकेल कॅटलिस्ट खाली, कुठेही लिहू शकता. इट गिव्स वनस्पती घी, म्हणजे तूप तयार करण्याची प्रोसेस आहे. जे ऑइल आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस पास करून हे तयार होतं. ठीक आहे.
Special information or names of reactant or product are written below their formulae. जे काय आणखीन इन्फॉर्मेशन असेल एक्स्ट्रा नावं वगैरे ती त्यांच्या खाली लिहायची. For example, copper on reaction with concentrated nitric acid gives reddish colored poisonous nitrogen dioxide gas. ही पण रिएक्शन आहे नवीन. CO solid plus 4HNO3 aqueous. आता हा घेतलेला कॉन्सन्ट्रेटेड. It gives CONO3 twice copper nitrate plus twice NO2 nitrogen dioxide gas plus twice H2O liquid. पण त्यासाठी काय कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे खूप तीव्र असा ऍसिड घेतलेला आहे नायट्रिक ऍसिड. त्यावेळेस ही रिएक्शन झाली. प्रोडक्ट सेम आहेत फक्त हा नायट्रोजन डायऑक्साइड इथे तयार झाला. हीच रिएक्शन फक्त डायल्यूट नायट्रिक ऍसिड घेतलं तर काय होतं ते पहा. However, on reaction with dilute nitric acid, the product form is nitric oxide NO. कॉन्सन्ट्रेट घेतला तर नायट्रोजन डायऑक्साइड तयार झाला होता आणि आता डायल्यूट घेतला. डायल्यूट म्हणजे पाणी टाकून कॉन्सन्ट्रेशन कमी केलं पाणी टाकून त्याला डायल्यूट म्हणतात. तर तयार झाला नायट्रिक ऑक्साइड. सो सिया 5Cu सॉलिड प्लस 8HNO3 डायल्यूट aqueous म्हणजे डायल्यूटेड. It gives 3CuNO3 twice aqueous plus twice NO gas plus 4H2O. समजलंय. या पद्धतीने ह्या दोन रिएक्शन आहे. कॉन्सन्ट्रेटच्या वेळेस नायट्रोजन डायऑक्साइड आणि डायल्यूटच्या वेळेस नायट्रिक ऑक्साइड. तर हे झालं केमिकल रिएक्शन कशा पद्धतीने फॉर्म्युल्यात लिहायचे. हे काही रूल्स वगैरे तुम्हाला लिहायचं नाही, डेफिनेशन लिहायचे आणि ह्या केमिकल रिएक्शन लिहा. जवळजवळ 4 ते 5 रिएक्शन झालेले आहेत त्या व्यवस्थित लिहा फक्त, जेणेकरून आणि ते सुद्धा त्यांची नावं वगैरे. आता हा कॉपर, याच्या खाली कॉपर लिहा. इथे नायट्रिक ऍसिड आहे, इथे कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड हा शब्द लिहा. कॉपर नायट्रेट, नायट्रोजन डायऑक्साइड यांच्या खाली ते नावं सुद्धा लिहा, म्हणजे तुम्हाला रिएक्शन लवकर समजेल. नेक्स्ट पहा. तर हे मी सॉल्व एकदम शॉर्ट मध्ये सांगतो कशा पद्धतीने आहे. इथे एक केमिकल रिएक्शन दिसते. त्याच्या अगोदर इथे एक डायग्राम पहा 3.4 मध्ये. द रिएक्शन ऑफ सोडियम क्लोराइड अँड सिल्वर नायट्रेट. तर काय होतं ते पहा. सगळ्यात अगोदर इथे एक बॅलन्स दिसतो. त्या बॅलन्स वरती कोनिकल फ्लास्क आहे, याला कोनिकल फ्लास्क म्हणतो, आणि त्याच्यामध्ये टेस्ट ट्यूब आहे. कोनिकल फ्लास्क मध्ये फिल आहे सोडियम क्लोराइड सोल्युशन, NaCl मिठाचं द्रावण, NaCl सोडियम क्लोराइड. आणि ही जी टेस्ट ट्यूब आहे त्या टेस्ट ट्यूब मध्ये आहे सिल्वर नायट्रेट सोल्युशन. इथे मिक्स झालेत का? नाही. केमिकल रिएक्शन होईल का? नाही. दोन्ही सेपरेट आहे, त्याच्यामुळे इथे केमिकल रिएक्शन झालेली नाही. मग आपण हा शब्द वापरू बिफोर केमिकल रिएक्शन. चालेल. बिफोर केमिकल रिएक्शन. व्हॉट इज द मास? 300.23. रिएक्शन होण्या अगोदर किती आहे? 300.23. आता इथे पहा, जो कोनिकल फ्लास्क आहे तो इन्क्लाइन केला, तिरका केला. तर झालं काय? तर टेस्ट ट्यूब मधलं सोल्युशन हे कोनिकल फ्लास्क मध्ये आलं, बाहेर आलं. आता कॉन्टॅक्ट झाला, दोघं मिक्स झाले, केमिकल रिएक्शन झाली. आणि केमिकल रिएक्शन झाल्यानंतर इथे दिसतंय आपल्याला की व्हाईट कलरचं सोल्युशन तयार झालेलं आहे. इथे अगोदर काहीतरी कलर होता, ब्लूइश समथिंग कलर होता. आता इथे कलर डिसअपिअर झाला. म्हणजे काय? केमिकल रिएक्शन झाली. आता आपल्याला महत्वाचं ते नाही, आपल्याला महत्वाचं काय आहे तर खाली बॅलन्स मध्ये मास किती दिसतोय? 300.23. याला आपण म्हणू आफ्टर रिएक्शन, रिएक्शन नंतर. ऑब्झर्व करा की बिफोर रिएक्शन मास आणि आफ्टर रिएक्शन मास कसं आहे? सेम आहे. मग हेच आहे की केमिकल रिएक्शन होताना म्हणजे बिफोर केमिकल रिएक्शन आणि आफ्टर केमिकल रिएक्शन दोघांमध्ये मास सेम असतं. नुसतं मासच नाही तर नंबर ऑफ ऍटम सुद्धा सेम असतात, हे आपल्याला इथून समजेल. सगळ्यात अगोदर वर्ड इक्वेशन लिहू. सिल्वर नायट्रेट प्लस सोडियम क्लोराइड, इट गिव्ह सिल्वर क्लोराइड प्लस सोडियम नायट्रेट. पुन्हा काय झालं? सिल्वरने सोडियमची जागा घेतली, सोडियमने सिल्वरची. इथे सुद्धा डिस्प्लेसमेंट झालंय, एकमेकाने आपली जागा बदललेली आहे. सोडियमचं सिल्वर नायट्रेटचा, हे बघा, सिल्वर नायट्रेटचा सोडियम नायट्रेट झाला आणि सोडियम क्लोराइडचा सिल्वर क्लोराइड झाला. म्हणजे सोडियम आणि सिल्वर हे नावं फक्त चेंज झाली, याचा अर्थ त्यांनी आपले पार्टनर चेंज केले. ऍक्च्युअल केमिकल रिएक्शन काय आहे? केमिकल रिएक्शन काय आहे पहा. AgNO3 सिल्वर नायट्रेटचा फॉर्म्युला हे पाठच करावं लागेल, नाहीतर 9th पुस्तक घ्यायचं, त्याच्यात फॉर्म्युले पाहिजे. हे फॉर्म्युले पाठ होतात, सोपे आहेत. AgNO3 सिल्वर नायट्रेट ॲक्वेस आहे प्लस NaCl सोडियम क्लोराइड ॲक्वेस. इट गिव्ह सिल्वर क्लोराइड AgCl. आता इथे डाऊनवर्ड आहे, म्हणजे कोणतं स्टेट आहे? सॉलिड.
हे सॉलिड तुम्ही एक तर ब्रॅकेटमध्ये लिहा किंवा डाऊनवर्ड लिहा, जो तुम्हाला सोपं वाटेल तो. AgCl प्रेसिपिटेट आहे, व्हाईट कलरचा सॉलिड फॉर्म झालाय, प्लस सोडियम नायट्रेट ॲक्वियस NaNO3. झालं. आपण आता काय म्हणलं की दोघांचा मास सेम आहे. आता ॲटम चेक करा किती आहेत. सिल्वर 1, लेफ्टला 1 आहे, राईटला सुद्धा 1 दिसतोय. नायट्रोजन 1, इथे सुद्धा 1 आहे. सोडियमचा नाही बघ का, सोडियम येतो Na, फक्त आपल्याला N घ्यायचं. ऑक्सिजन O3, इथे सुद्धा O3. सोडियम Na एकच आहे, इकडे सुद्धा सोडियम Na एकच आहे. क्लोरीन Cl एकच आहे, इथे सुद्धा एक आहे. दॅट मीन्स दोन्हीकडे ॲटमची संख्या कशी आहे, सेम आहे. याला म्हणतात बॅलन्स. याला म्हणतात बॅलन्स. ही रिॲक्शन काय आहे, बॅलन्स्ड रिॲक्शन आहे. बॅलन्स म्हणजे काय की लेफ्टला आणि राईटला दोन्हीकडे सेम जर मास असेल, सेम नंबर ऑफ ॲटम्स असेल, तर त्याला आपण म्हणतो बॅलन्स केमिकल इक्वेशन. समजतंय. दोन्ही बाजूला जर सेम ॲटम सेम मास असेल तर बॅलन्स केमिकल इक्वेशन. आणि हे बॅलन्स कसे करायचे, हाऊ वी हॅव टू बॅलन्स द केमिकल रिॲक्शन, दिस द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो क्वेश्चनला विचारला जातो एक्झाममध्ये विचारला जातो बोर्ड एक्झामला. दॅट इज द बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन. द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट पॉईंट वी आर गोइंग टू स्टडी इन अ नेक्स्ट व्हिडिओ. ठीक आहे. एकदम महत्त्वाचा व्हिडिओ आहे पुढचा, त्याच्यामुळे त्याचं लक्षपूर्वक पहा.